देवता होती. आणि कशावरून? एक साधी गोष्ट बघा की पावसाळ्यात सूर्याचे किरण म्हणजे ऊन पावसाचा खेळ चालू असताना आकाशात जे दिसतं त्याला तुम्ही काय म्हणता? इंद्रधनुष्य म्हणता. त्याला वरुणधनुष्य कधी कोणी म्हटल्याचं आपण ऐकलंय का? म्हणजे इंद्र ही कशी पावसाची देवता होती आणि मरुद्गण कसा त्याचा मित्र होते. मरुत म्हणजे वारा. म्हणजे सगळं तुमच्या लक्षात येईल की किती. तर हे इंद्रधनुष्याचं वर्णन करण्याचा मोह कालिदासालाही टळला नाही. तो म्हणाला कधीतरी अशी वेळ येईलच की संध्याकाळ झालेली आहे, विशेषतः संध्याकाळीच इंद्रधनुष्य दिसतात. तर संध्याकाळ झालेली आहे, तू इकडे पाऊस तुझा म्हणजे पडतोय आणि आणखीन एक काहीतरी अतिशय वेगळी कल्पना संस्कृतमध्ये. ह्या ज्या कल्पना मी म्हणते त्याला साहित्यशास्त्रामध्ये कवी संकेत असं एक नाव आहे. तर हा कवी संकेत असा आहे की इंद्रधनुष्य कुठून उगवतं आपल्याला कल्पनाच येणार नाही. वल्मिकाग्रात, वल्मिक म्हणजे वारुळ, वारुळातून इंद्रधनुष्य बाहेर पडतं अशी यांची कल्पना आहे. मला असं वाटतं की तेव्हा ना क्षितिज रिकामी होती, समोर काही हायराईज बिल्डिंग्स कधीच नव्हत्या आणि त्याच्यामुळे संपूर्ण तिकडे जर का मोकळं रान असेल तर तिकडला जो डोंगर, इंद्रधनुष्य नेहमी ते असं डोंगरामधनं वगैरे असंच येतं, ते त्यांना वारुळासारखं वाटत असेल, सांगता येणार नाही. पण त्या वल्मिकाग्रात ते इंद्रधनुष्य येतं आणि हा असा मेघ आहे त्याच्यावर ते इंद्रधनुष्य दिसतंय. कुणाप्रमाणे? आणि इंद्रधनुष्याचं वर्णन केलंय रत्नछाया व्यतिकरणी. अनेक प्रकारची रत्न एकत्र आणली आणि त्याच्यातनं जर का किरण गेले तर कसा त्याचा व्यतिकर म्हणजे एकत्र वेगळे वेगळे रंगछटा येतील तसं ते इंद्रधनुष्य. आणि तू असा काळा सावळा आणि त्याच्यावर ते इंद्रधनुष्य बघून हे मेघा तुझ्याकडे खालून जे लोक बघणार आहेत त्यांना कुणाची आठवण येईल माहितीये? गोपवेशस्य विष्णू. गोपाचा वेश धरलेला विष्णू म्हणजे कोण? कृष्ण. आणि इंद्रधनुष्य म्हणजे त्यांनी डोक्यात फोडलेलं मोराचं पीस. म्हणजे असं अंगावर काटा येईल असं त्याला काहीतरी कल्पना सुरू. आणखीन एक संस्कृतमध्ये कल्पना आहे की हे चातक राजहंस वगैरे तुझ्या बरोबर येतील पण बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची मारची. पावसाळ्यात बगळे भरपूर दिसतात. कवी संकेत असा आहे की मेघापासून बलाका म्हणजे फिमेल बगळी, बगळी काय म्हणतात तिची गर्भधारणा. याचा अर्थ असा की पावसाळ्यामध्ये त्यांना गर्भधारणा होते. आणि म्हणून कालिदास सांगतो की म्हणून सगळ्या जणी अगदी छान ओढ करत तुझ्या मागे धावतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा त्यांनी इतका सुंदर उपयोग करून घेतलेला आहे. असं करत 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 तू तिकडे त्या अलका नगरीमध्ये जाणार आहेस. आता ही अलका नगरी अजून पलीकडे, इथे पूर्व मेघ संपला. गंगेनंतर तुम्ही हिमालयात आला की मग पूर्व मेघ नावाचा जो भाग आहे तो संपतो. आता उत्तर मेघाला सुरुवात. आणि हा उत्तर मेघ म्हणजे अलका नगरीचं वर्णन. त्याच्या आधी कैलासाचं वर्णन, कैलास मानस यांचं वर्णन येणार. कारण त्याच्या पलीकडे अलका नगरी म्हणजे बहुधा आता चीनमध्ये वगैरे असेल विचार, माहिती नाही कुठे ती. तर कैलासाचं वर्णन करताना कालिदासाने पहिलं काय सांगितलंय की कैलासातून तुला आरपार जावं लागेल ना, पलीकडे जावं लागेल. कसा जाणार तू? काळजी करू नकोस. क्रौंच रंध्र नावाचं एक कैलासात जागा आहे आणि त्याच्यातनं सगळे पक्षी स्थलांतर करतात. क्रौंच रंध्र या नावावरच तुमच्या लक्षात येईल. क्रौंच हेही पक्षाचं नाव आणि रंध्र म्हणजे शब्दाचा अर्थ भूक म्हणजे जागा, उळण असं ज्याला मराठीत म्हणतात. तर त्याच्यातून तू पलीकडे जा. म्हणजे पक्षी तुझ्या सोबत आहेतच आहेत, त्यांच्या मदतीने तू पलीकडे गेलास की मग तुला काय दिसणार? मानस सरोवर. आणि मानस सरोवराचं वर्णन करणारा कालिदास हे जास्ती अतिशय सुंदर, याच्याहून 100 पटीने सुंदर वर्णन त्यांनी हिमालय आणि मानस सरोवराचं कुमार संभवमध्ये केलंय. कारण पार्वती ही हिमालयाची कन्या ना, अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा म्हणून तो फार सुंदर वर्णन करतो. इथे 2 फक्त श्लोक आहेत पण इतके सुंदर आहेत. त्यांनी सांगितलंय
कैलास पर्वतावर जपून जा. आता नेपाळचा भूकंप झाला म्हणून मुद्दाम मी हा श्लोक घ्यायचा ठरवलं, कारण ह्याचे सांधे खिळखिळे झालेले आहेत. कुणी केले तर रावणाने. तुम्ही जर का वेरूळच्या ह्याच्यामध्ये आपण जातो तर आपल्याला माहित आहे की ते प्रसिद्ध तिथलं जे चित्र आहे की रावणाने पायाच्या अंगठ्याने, ते आपण सगळ्यांनी पाहिलंय. पण तिथून जाताना बेताने जा आणि तुला असं दिसेल की शंकर पार्वती आहेत आणि पार्वतीला खाली उतरायचं. ती कशी उतरणार बिचारी कैलासावर, इतका तो स्नो म्हणजे हिम असतं आणि तिचा पाय घसरेल. तर शंकर तिला हात देतो. आपण कोणी जसं एकमेकाला उतरायला हात देतो, पण तेव्हा कालिदास न विसरता काय सांगतो माहितीये, पार्वतीला हात देण्याआधी शंकर हातातला नाग बाजूला टाकतो. हे इतकं इम्पॉर्टंट आहे की खरंच नाहीतर ती आणखीन घाबरली असते. आणि मग पार्वती खाली कशी येणार, तर तू तिच्यासाठी घनी भवन, त्यांनी सरळ सांगितलं की तू घट्ट हो जास्ती आणि रत्नमय असा सोपान तयार कर आणि मेघाच्या पायगड्यांवरनं पार्वती खाली येते. म्हणजे तुम्ही नुसतं डोळ्यासमोर हे दृश्य आणा की हिमालय, तो शंकर आणि तो नाग फेकला, मग तिला हात देऊन त्यांनी काय, म्हणजे काय बोलायचं आपण, मी फक्त तुमच्यापर्यंत हे पोहोचवू शकतो. मग तिकडनं तू मानस सरोवर तुला दिसेल. आणि मानस सरोवर म्हणजे काय, तिथे सोन्याची कमळं असतात, त्याला वैडूर्याचे देठ असतात. वैडूर्य हे सुद्धा एक रत्न, आणि राजहंस पक्षी असतात वगैरे वगैरे. पण उपमा अशी त्यांनी सांगितलंय की त्या कैलासाचा तू अतिथी हो. कारण कसा आहे तो, त्रिदश वनिता दर्पणस्य. त्रिदश म्हणजे देव, ज्यांना फक्त बालपण, कौमार्य आणि तारुण्य एवढ्या 3च अवस्था असतात. म्हातारी तर होतच नाहीत आपल्यासारखे आणि मृत्यू तर येतच नाही. तर ह्या त्रिदशांच्या ज्या वनिता आहेत, म्हणजे स्त्रिया आहेत, देवांच्या पत्नी आहेत, त्या मानस सरोवराचा उपयोग दर्पण म्हणून करतात. म्हणजे आकाशातून ज्या तिथे बघतात इतकं स्वच्छ पाणी आहे की इतक्या दुरून सुद्धा त्यांना ते छान दिसते. आणि हे शक्य आहे. आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल की जर कुठे समुद्राच्या जवळ लँडिंग चालू असेल तर समुद्राच्या तळाच्या गोष्टी जवळ आल्यावर आपल्याला काही त्यांच्यासारखी दिव्य दृष्टी नाही आहे कालिदासासारखी, पण स्पष्टपणे दिसू शकतं हे आपल्याला माहिती आहे. तसं त्यांनी सांगितलं की त्याचा तू अतिथी हो, म्हणजे थोडा वेळ तिथे राहा, लगेच पुढे जायची घाई करू नको. आणि मग मानस सरोवरात तू पुढे गेलास की मग तुला हिमालयाच्या कुशीत अलकनंदा नदीच्या पांघरुणात गुरफटून बसलेली अलकनंदा, मंदाकिनी हे आपल्याला माहिती आहे, सगळे इथून तिथून पुढे गंगाच होतात. तेव्हा ह्या अलकनंदेचं पांघरुण अंगावर घेतलेली अलका तुला दिसेल. आणि तुला कशी दिसेल, तुला कळणार कसं ही अलका आहे, कारण दिवे नसतात रात्रीच्या वेळेला. पण बाह्योद्यान स्थित, बाहेरच्या बाजूला जे उद्यान आहे अलकेच्या, तिथे शंकराचा मुक्काम असतो. भालचंद्र, आता तू विचारलंस तसं. आणि त्याच्या मस्तकावरचा जो भालचंद्र आहे त्याचा प्रकाश तिथे अलकेला 12 महिने मिळतो. आणि म्हणून रात्री त्यांना दिवे लावायला लागत नाही. तुम्हाला जसे सध्या लावायला लागत नाही. रस्त्यावर इतका मोठा पॉवरफुल दिवा आलेला आहे की घरातल्या अंगणातले दिवे नाही लावले तरी चालून जातं. तसं त्यांनी त्या अलकेचं वर्णन केलं. आणि इथून पुढे तो यक्ष यांचं वर्णन करतो. म्हणजे यक्ष आणि कसे राहतात ते वगैरे. यक्षांचं वर्णन करताना तो पहिल्यांदा अर्थातच त्यांच्या स्त्रियांचं करतो. आणि अमेझिंग वर्णन आहे. त्यांनी सांगितलं की त्या स्त्रियांना एक कल्पवृक्ष असला की पुरतो, कारण त्या कल्पवृक्षापासून, कल्पवृक्ष सगळंच देतो पण त्याची फुलं त्या केसात मांडतात, त्याचे गजरे करून हातात घालतात. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला कालिदास तुम्हाला फुलं घालणे असं सांगायला लागतो, शाकुंतलमध्ये सुद्धा शकुंतलेनी केसावर शिरीषाचं फूल घातलेलं आहे असं वर्णन तिचं येतं. तेव्हा पहिला उल्लेख आहे हा की बायका केसामध्ये अंगावर फुलं घालतायत असा. याच्या आधी रामायण महाभारतामध्ये कोणी बायकांनी फुलं घातल्याचे उल्लेख नाही आहे. तर एनिवे, तर त्याच्यापासून त्या वस्त्र निर्माण करतात. इतकंच नव्हे
तर त्याच्या फळांपासनं ज्या मद्याचं नाव रतिफल असं आहे, असं मद्य सुद्धा तयार करतात. म्हणजे पहा, आधी ही वर्णनं करून घ्या. आणि मग तू छोट्या छोट्या मुली बघशील, ती अलकनंदा अशी वाहते आहे, त्याच्या शेजारची वाळू सोनेरी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाळूमध्ये रंग असतात. कन्याकुमारीला इतके जण जाऊन येतो, बरोबर 3 वेगळ्या रंगाची वाळू आपल्याला डोळ्याला पडू शकते. आणि त्या वाळूत ज्यांना देवांनी सुद्धा मागणी घातली आहे अशा यक्षांच्या कन्या खेळत असतात. मंदार वृक्षांच्या खाली काय खेळत असतात माहिती आहे? त्या खेळत असतात एक खेळ ज्याचं नाव गुप्तमणी असं आहे. म्हणजे त्या काय करतात, सोनेरी वाळूत सगळ्या बसतात, त्यांच्या हातात रत्न असतात. कुबेराचे लोक आहेत ते रत्न अशी घेतात आणि वाळूत लपवतात आणि इतरांनी उडकायची. म्हणजे काय कल्पना आहे. मला असं वाटतं आम्ही लहानपणी जास्तीत जास्त काय खेळलो तर काचा पाणी. आणि ते सुद्धा मी कोल्हापूरला जात असे अनेकदा, त्या अंबाबाईच्या देवळाच्या इथे दुकान आहेत, त्यांच्याकडनं मागून आणायचं फुटक्या बांगड्या आणि काचा पाणी खेळायचं. आणि ह्या मुली सोनेरी वाळूमध्ये रत्न लपवून हुडकायचा खेळ खेळतात. मग असं पुढे जात जात तो सांगतो, मग तुला कुबेराचं घर तर नक्की दिसेल, सगळ्यात मोठं. मी पाण्याला राहते, आमच्या तिकडे लोक हल्ली असं बोलायला लागले की ते हेलिकॉप्टर येतं ना त्याच्या उजव्या बाजूला आमचं घर आहे, म्हणजे अविनाश भोसले त्यांचं घर तिथे आहे. तर ते घर कोणाला, सगळ्यांना माहिती असतं. तसं त्यांनी सांगितलं कुबेराचं घर तुला लगेच दिसेल. मला त्या वर्णनात शिरायचंच नाही, कारण यक्ष आता आपल्या घराचं वर्णन करतात. आणि खरं सांगते तुम्हाला, आपण सगळेजण अनेकदा प्रवासाला जातो, मग घरच्या माणसांची आठवण येते, तशी ऍक्च्युली दगड विटांच्या त्या घराची सुद्धा येते. म्हणजे त्या वास्तूची सुद्धा आपल्याला आठवण येते की ऐगो, म्हणजे वी मिस द हाऊस, नॉट ओनली द होम. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं घर म्हणजे तुला काय सांगू, तत्रागारम धनपती गृहात उत्तरेणास्पदी. धनपती म्हणजे हा जो कुबेर आहे त्याच्या घराच्या उत्तरेला तुला माझं घर दिसेल. आणि ते घर कसं आहे तू ओळखणार कसा लांबून, कारण सगळ्यांचीच घर आहे. माझ्या घराला ना अरे मी इंद्रधनुष्याचं तोरण लावलं. काय कल्पना आहे. म्हणजे माझ्या घरावर कायम इंद्रधनुष्य असतं. पण तो अलगेच्या प्रासादांचं वर्णन करताना सुद्धा सांगतो की त्याला ज्योतिष्ठाया कुसुमरचित, म्हणजे त्याला प्रासादाला सांदड्यांची फुलं लावलेली आहेत असं त्यांनी वर्णन केलं. तेव्हा माझ्या घरात जिथे तुला इंद्रधनुष्याचं तोरण दिसेल ते माझं. आणि मग तू त्या घराच्या दिशेने जायला लाग. पण त्यांनी पुढे मध्येच तो काय सांगतो त्याला हे अगदी महत्वाचं. तो सांगतो की बरं का मेघा, थोडी काळजी घे, कारण तिथे अलका नगरीतल्या सुंदर स्त्रिया दंगामस्ती करत फिरत असतात. आणि तू जर खूप खाली वाकलास तर त्यांच्या हातातल्या कंकणांच्या स्पर्शाने तुला जर ती लागली, असं लोणावळ्याला जातो ना आपण मुद्दाम पावसाळ्यात, खरोखर आपल्या शेजारून आपल्या खालून आपण ढगांपेक्षा काही वेळेला बोलत असतो, त्यांच्या हातातल्या कंकणांच्या स्पर्शाने तुला भोकं पडतील आणि मग तू काय होशील माहितीये, यंत्रधारा गृहत्व. यंत्रधारा शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. तुझा म्हणजे एक शॉवर बाथ घेण्याचा हमाम खाना ज्याला म्हणतात असा तू होऊन जाशील. म्हणजे काय उपमा, खरं म्हणाल तर एक मेकॅनिकल उपमा दिली आहे, पण त्याच्यातनं लक्षात काय येतं, मी मगाशी म्हटलं तसं की कालिदासाच्या काळी अशी शॉवर आपल्याला माहिती आहे मोहिंजोदारो आणि हडापामध्ये अशी होती आणि कालिदासाच्या काळी सुद्धा असलीच पाहिजे असंही आपल्या लक्षात येतं. तर तू असा पुढे गेलास की माझं घर दिसेल. आणि त्या घरात आणखीन एक खूण आहे, ती म्हणजे दारामध्ये शंख पद्मौच दृष्टा. माझी बायको फार सालस आहे, ती रोज शंख आणि पद्म यांची रांगोळी काढते. म्हणजे किती जुने हे संदर्भ आहेत बघा. आता आपण कोणी रांगोळ्या काढत नाही, पण पूर्वी त्या असायच्याच सगळ्यांच्या उंबरठ्यावर. ते माझं घर. आणि त्या घराची आणखीन त्यांनी वर्णनाची केली ती आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्यांनी सांगितलं आमच्याकडे ना बाजूला एका कोपऱ्यामध्ये एक वापी आहे. वापी म्हणजे विहीर.
आणि त्या विहिरीच्या पायऱ्या तुला नक्की लक्षात येतील, कारण त्या पाचूच्या बनल्या आहेत. आणि त्या पाचूच्या पायऱ्यांवरनं जर तू खाली उतरलास तर तुला असं दिसेल की पुन्हा ती सोन्याची कमळं आम्ही सोडली. म्हणजे ते एकदा मी एक हरियाणामधलं फार्म हाऊस टी व्हीवर पाहिलं आणि मला वाटलं की एवढा पैसा खर्च करतात हे डेकोरेशनवर. तसा हा सांगतो की सोन्याची कमळं आहेत, सोन्याचे राजहंस खोटे खोटे आम्ही सोडलेले. त्या वापती वापी आहे तेच आमचं. शिवाय त्याच्या शेजारी उजव्या हाताला क्रीडा शैल आहे. क्रीडा शैल म्हणजे खोटा खोटा बनवलेली एक टेकडी आहे. आणि त्या क्रीडा शैलावर माझ्या बायकोनी लावलेला मंदार वृक्ष आहे. हस्तप्राप्य स्तवक नमिता, हाताने खालती बसल्यावर हाताने सुद्धा फुलं तोडता येतील असा छोटासा मंदार वृक्ष. म्हणजे जर का छोट्याशा या वृक्षाला फुलं येत असतील तर बहुधा तुझं ते बोनगनवेल असं बॉन्साय केलं असेल असं मला कधी कधी वाटतं, मला माहिती नाही. पण असा तो वृक्ष आहे. पण त्याच्या पुढचं आहे का, त्यांनी सांगितलं त्या क्रीडा शैलाच्या भोवती, तो क्रीडा शैल म्हणजे अर्थातच हिरवागार असा आहे आणि त्याच्या भोवती सुवर्ण कदली लावलेली आहे. आम्ही पिवळसर रंगाची कर्दळीची फुलं लावली आहेत. कधी कधी मेघा तुझ्या भोवती जेव्हा सूर्याचा असा प्रकाश येतो तेव्हा तू तसाच दिसत असशील की मध्ये थोडासा हिरवट निळा आणि बाजूनी पूर्ण पिवळा असा तू दिसत असशील. तुम्हाला असं सांगतो की श्यामा म्हणजे यौवन मध्यस्था, म्हणजे यौवनात असलेली काळी, रंगाचा काही प्रश्न नाही, सावळी आहे का निळी पिवळी काही प्रश्न नाही, युवती जी आहे तिला प्रेम आहे. दुसरा एक टीकाकार सांगतो नित्यम, तुम्हाला सहज कळेल हे, नित्यम 16 वर्षेण प्रतीयमान, नेहमी 16व्या वर्षाचीच वाटते अशी. म्हणजे कशा त्यांच्या स्त्रीबद्दलच्या कल्पना आहेत बघा. एक टीकाकार त्याच्या पुढे जाऊन सांगतो अप्रसूता, जिचं बाळणपण झालं नाहीये अशी स्त्री जी आपला बांधा टिकवून असते तिला श्यामा म्हणायचं. म्हणजे स्त्रीकडे बघायचा ह्यांचा दृष्टिकोन हा सगळा असाच आहे. ऍक्च्युली कालिदास ह्याचं वर्णन करताना थोडासा वाहवत जातो आपल्या पत्नीचं वर्णन करताना, कारण तो मेघाला सांगतो की ती तुझ्यावर विश्वास का ठेवेल, तर तिने जर विश्वास ठेवला नाही तर तू तिला आम्ही एकदा एकांतात असताना घडलेला हा प्रसंग तिला सांग. म्हणजे एक प्रसंग म्हणून तो कदाचित ठीक आहे, पण तो एकूण काव्याच्या त्या सुंदरशा फॅन्टसीमध्ये शोभून नाही दिसत असं काही वेळेला वाटतं. एनिवे, तर मग तो म्हणतो की मग तू असा तिथे उभा राहशील. हे दृष्टीचं वर्णन मी केलंच आहे, पाहिलं मी विसरले सांगायला. पहिल्या 3-4 श्लोकात यक्ष मेघाला सांगतो की तुला भ्रातृजायेला जाऊन निरोप द्यायचा. भ्रातृजाया, आज सुद्धा आपण भावजय असा शब्द वहिनीला वापरतो, म्हणजे भावाची बायको. म्हणजे मेघाला तिचा मोह नाही पडता का, ती वहिनी आहे तुझी, ह्या नात्याने तिच्याकडे बघ. आणि मग तू खिडकीत अशी सकाळी तिला जाग आल्यावर ती तुझ्याकडे बघेल आणि ज्याप्रमाणे मी कालिदास उपमा देतो, ज्याप्रमाणे अशोक वृक्षावर बसलेल्या हनुमानाकडे मैथिलीने पाहिलं ती अंगठीचा तो, तसं ती तुझ्याकडे बघेल. याच्यावरनं एक गोष्ट अगदी उघड आहे की कालिदासाला बहुधा त्या हनुमानाच्या दूतावरनच हे राहिलं. पण नंतरच्या टीकाकारांनी काही खूप टीका केल्या की असे अचेतनाबरोबर निरोप पाठवणारे लोक म्हणजे उन्मत्त, म्हणजे वेडे असतात वगैरे. पण मला स्वतःला असं वाटतं, बहुधा तुम्हालाही तसे ते पटेल, की काही वेळेला कविता ही कविता म्हणूनच वाचा किंवा ते काव्य म्हणूनच त्याचा आस्वाद घ्यावा. दर वेळेला शास्त्राच्या फुटपट्ट्या आणून जर का तुम्ही वाङ्मय वाचायला लागला तर त्यातली मजा जाते. म्हणजे अगदीच काही अमावस्येच्या चंद्र चांगला का तू चांगली असं म्हणू नये, पण छोट्या छोट्या गोष्टीत काहीतरी झालं तर ते सोडून द्यावं. आणि निरोप पाठवणं, त्याच्यासाठी कोणीही निवडणं, हे मला असं वाटतं की आय अंडरस्टँड. म्हणजे आपल्यातल्या पुन्हा अनेको लोकांची मुलं अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी असतात. आता खूप सोपं झालंय, ते फेस टाईम अमकं तमकं आलंय. शिवाय युनिक पार्सल सर्व्हिस दिवाळीमध्ये
कार्यालय घेऊन आपण सगळं ते करतच असतो. जेव्हा हे काही नव्हतं ना, उदाहरणार्थ आमचा मुलगा जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेला तेव्हा असं ते काय म्हणतात ना, आऊचा काऊ, म्हणजे माझ्या नंदेच्या दिराच्या चुलत बहिणीच्या शेजारच्यांचा मोठा भाऊ तो जाणार असेल, त्याच्याबरोबर भाकरवडी अर्धा किलो न्याल का? हे जसं आपण ज्या भावनेतनं केलं त्याच भावनेतनं मेघाबरोबर निरोप पाठवला. कारण त्या माणसापर्यंत ते पोचलं पाहिजे ही भावना असते, मध्ये कोणाला काय का वाटतं. त्यामुळे उन्मत्त वगैरे म्हटलं तरी आपण लक्ष देऊ नये. आणि नक्की कालिदासाने हे केलं, हे बरोबर केलं असं मला वाटतं. मग तो पुढे सांगतो की ती तुला विचारेल तू कोण आहेस, तेव्हा तू सांग की मी तुझ्या पतीचा मित्र, त्याचा निरोप घेऊन आला. ठीक आहे, आता निरोपाला सुरुवात होईल. मग एकूण जे सगळं निरोपाचं म्हणजे इतका वेळेचं सुंदर वर्णन आहे, त्या अलका नगरीचं, त्या यक्षकन्यांचं, इव्हन यक्षपत्नीचं, ते त्यातला शारीर किंवा पार्थिव भाग सोडला तरी तिच्या भावभावनांचंही वर्णन सुंदर आलेलं आहे. आणि तन्विश्यामा शिखरी दर्शना हे आपल्याकडे सौंदर्याची जी लक्षणं आहेत, म्हणजे मला नेहमी वाटतं का तुम्ही जर का कुठल्याही लेण्यातली एखादी स्त्री पाहिली, अशा कोण होत्या असं मला वाटायला लागतं. म्हणजे खरंच सगळ्या स्त्रिया अशा होत्या का, किंवा थोड्याशा तरी स्त्रिया अशा होत्या का, ह्याची आपल्याला काही म्हणजे गॅरंटी देता येईल. पण ही अतिशय सुंदर तिचं वर्णन केलं. आणि मग तो सांगतो तिला सांग की इतके दिवस तू जशी राहिलीस तशी आणखीन फक्त 4 महिने राह, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. कारण ह्याचा जो शाप आहे तो ज्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात, म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी, त्या वेळेला संपणार. 4 महिन्यात मी तुला भेटायला येतोच आहे. तेव्हा जीवितम प्रातः कुंद प्रसव शिथिलम जीवितम, म्हणजे त्यांनी सांगितलं तुझं आता आयुष्य कसं आहे. पहाटेच्या वेळेला त्यांनी कुंद शब्द वापरलाय, पण मला तो शब्द कुठेतरी प्राजक्ताला जवळचा वाटतो वर्णन, की पहाटेच्या वेळेला त्याचं ते देठ आत्ता पडेल का मग पडेल. आणि खरोखर आपण फिरायला जातो ना सकाळच्या वेळेला, तेव्हा प्राजक्ताचे सडे पडलेले असतात. तुम्हाला वाटेल मी असं प्राजक्त वगैरे म्हणते, कारण मराठीत लोक प्राजक्त म्हणतात. संस्कृत शब्द पारिजात असा, आणि प्राजक्त हा खास मराठी